राम राम मंडळी, नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. हा काय प्लॅन नव्हता, कारण प्लॅन केला की सक्सेस होत नाही. त्याच्यामुळे अचानक गायब झालो आणि अचानक उठून लगेच आंघोळ बिंघोळ करून निघालो मी थेऊरच्या दिशेने. कारण असं काय शनिवारचा प्लॅन नव्हता केला की कुठं जाईन मी, काय करेन. आणि मोठं व्लॉगिंग करायची होती, पण काय सांगू, ते माईकचा इश्यू सॉल्वच नाही झाला. त्यासाठी मी परत आता स्पेशल माईक मागवलेला आहे. त्यानंतर एक मोठं व्लॉग आणणंच पक्का. आता शेवटी मी 2 किलोमीटर राहिलो होतं थेऊरच्या. त्यावेळेस मी थांबलो तिथे आणि थोडा सूर्योदय होत होता, त्याचा थोडा आनंद घेतला आणि थोडं डोळ्याला पण भारी वाटत होतं, कारण लय दिवसातून असं बाहेर पडलो होतो. शेवटी मंदिराच्या दारात पोहोचलो, त्यात गाडी पार्क केली, थोडं प्रसाद आणि ते दुर्वा घेतली गणपतीसाठी आणि फुलं आणि गुलाबाचं फूल त्यांनी दिलं मला, जिथून मी ते घेतलं प्रसादाने ते. त्याच्यानंतर मी एंटर करताच एक मोठा गाभारा आहे मंदिराचा, तिथे एकदम भारी वातावरण वाटलं. टाइम वेस्ट न करता मी लाईनीत लागलो. हे बघा, भव्य असा गाभारा आहे मंदिराचा आणि एक नंबर फिलिंग आहे. सगळं पॉझिटिव्ह वाटत होतं, कारण लोक मनात काही द्वेष न घेऊन मंदिरात येतात. त्यावेळेस सगळ्याच्या डोक्यात फक्त पॉझिटिव्ह पॉवर असते. त्या आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे गणपतीचा काय व्हिडिओ काढता आला नाही. हे बघा, एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक महादेवाची छानशी अशी पिंड आहे आतमध्ये आणि समोर माझ्या विष्णू लक्ष्मीचं मंदिर. मंदिराची अशी रचना आहे की तुम्ही आपल्या जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील आगडगाव ते काळभैरव राहतात मंदिरात गेले असतील ना, त्या मंदिराचं सेम तसं फील होतं आहे, सेम तसं दिसतं. आता काय केलं की मी याच्यानंतर आपल्या पाठीराखा बजरंगबलीचं दर्शन घ्यायला गेलो. तिथं पण कॅमेरा अलाउड नव्हता. गाईज, फायनली चिंतामणीच्या दरबारात पोहोचलोय. दर्शन झाले ते. हे बघा, चिंतामणीचं मंदिर, पलीकडून महादेवाचं मंदिर आहे, इकडं विष्णू लक्ष्मी. हे आपण आता निघायच्या मार्गावरती. इकडं बजरंगबलीचं दर्शन घ्या, ऑनलाईन दर्शन. इथं मोजोबा महाराजांचं दर्शन. हो, या ना. तुमचं नाव काय? राजू महाले. ओके, चला, नाईस टू मीट यू. चलो, आता आपण निघालो. असंच करायचं, कारण जे नवीन असतात ना, बाहेरून जाण्यासाठी पलीकडून आहे का? चला, आता गेटमधून तर आलोय, निघायचं आता बाहेर. इकडून एक फायनली आपलं दर्शन तर झालंय. आता चिंतामणीला आता बाय बाय बघा, आणि आता आपण आपल्या रस्त्याने निघू. आता लई दिवसातून चाललं होतं, जवळपास आपल्या चपला सापडल्यात. लक्षात नव्हतं राहिलं चपला इथं म्हणून, दिसल्यात म्हणून घातल्यात. आता चला बघा वातावरण कसं आहे. जाऊ आता घरी, आपलं हेल्मेट घेऊ, बस झाला. आता बराच टाईम झाला आहे, आता आपल्याला घरी निघावं लागणार आहे. चिंतामणीचं दर्शन झालंय. हे बघा, चिंतामणीची पाठ. असंच आपण अष्टविनायक कंप्लीट करू थोड्या दिवसात सगळे. ठीक आहे, बाय.